मित्रांनो, आपल्याला हरभऱ्याची पाण्याची व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते। तरी काही शेतकऱ्यांची असे असते की पाणी केव्हा द्यायचे केव्हा नाही द्यायचे कधी सुचत नसते। तरी शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक निश्चित तुमचा फायदा होईल, जेणेकरून असं सांगतो मी की तुम्ही ती चूक करू नये। पहिली पाण्याची व्यवस्थापन करते वेळेस 20 ते 30 दिवसाच्या नंतर द्यायचे पहिले। दुसरी पाण्याची व्यवस्थापन जेव्हा घाटे धरलेले असले त्यावेळेस पाणी द्यायला पाहिजे। तरी मित्रांनो, तुम्हाला माझे फवारलेले औषधे दाखवत आहोत, तरी तुम्ही ते पाहून घ्यावे। बस माझी एवढीच इच्छा आहे। मी काय कंपनीचा प्रचार करीत नाही, माझा फक्त एकच शेतकऱ्यांना इच्छा आहे कळकळीची की जेणेकरून माझ्या शेतकऱ्याचा फायदा होईल। आणि मी ते केलेला आहे ती फवारणी, तरी ते औषध तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या हरभऱ्यासाठी फवारणी हे औषध जे आहे बुरशीनाशक, हे 1 नंबर औषध आहे। तरी माझं एकच मत आहे, मी काय कंपनीचा प्रचार करीत नाही, पण माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि हे औषध फवारण्यात यावे। खूप नंबर 1 औषध आहे बुरशीनाशक। यासाठी हे 2 वापरलेले आहेत मी। नंबर 1 आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनमध्ये, आणि हे महाधन खत मी एकूण 1.5 एकरमध्ये 8 टाक्या केलेल्या आहेत। तरी माझं मत असंच आहे शेतकऱ्यांना, तुम्ही अशी फवारणी आणि पाण्याची व्यवस्थापन करा। आपला हरभरा असा आहे, पाहू शकता तुम्ही, पूर्णपणे फुलामध्ये आहे आणि घाट्याला थोडीफार चालू झालेली आहे, 20-30%। तरी मित्रांनो, माझे एकच विचार आहे की शेतकऱ्यांनी अशी चूक करू नये की फुल अवस्थेमध्ये 10-20% फुलं लागले की त्यांनी पाण्याची सुरुवात करतात। अशी पाण्याची सुरुवात करू नये। तरी मित्रांनो, आपल्याला एकच सांगण्याची इच्छा आहे की 60-70% फुलं लागलेत आणि 30% जेव्हा घाट्यात असते त्यावेळेस दुसरं पाणी देण्याची किंवा तिसरं पाणी देण्यास सुरुवात करावी, एवढीच इच्छा आहे माझी शेतकऱ्यांना। तरी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। राम राम। तरी मित्रांनो, माझे एकच विचार आहे की शेतकऱ्यांनी अशी चूक करू नये की फुल अवस्थेमध्ये 10-20% फुलं लागले की त्यांनी पाण्याची सुरुवात करतात। अशी पाण्याची सुरुवात करू नये। तरी मित्रांनो, आपल्याला एकच सांगण्याची इच्छा आहे की 60-70% फुलं लागलेत आणि 30% जेव्हा घाट्यात असते त्यावेळेस दुसरं पाणी देण्याची किंवा तिसरं पाणी देण्यास सुरुवात करावी, एवढीच इच्छा आहे माझी शेतकऱ्यांना। तरी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। राम राम। घाटे धरलेले असले त्यावेळेस पाणी द्यायला पाहिजे। तरी मित्रांनो, तुम्हाला माझे फवारलेले औषधे दाखवत आहोत, तरी तुम्ही ते पाहून घ्यावे। बस माझी एवढीच इच्छा आहे। मी काय कंपनीचा प्रचार करीत नाही, माझं फक्त एकच शेतकऱ्यांना इच्छा आहे कळकळीची की जेणेकरून माझ्या शेतकऱ्याचा फायदा होईल। आणि मी ते केलेला आहे ती फवारणी, तरी ते औषध तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या हरभऱ्यासाठी फवारणी हे औषध जे आहे बुरशीनाशक, हे 1 नंबर औषध आहे। तरी माझं एकच मत आहे, मी काय कंपनीचा प्रचार करीत नाही, पण माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि हे औषध फवारण्यात यावे। खूप नंबर 1 औषध आहे बुरशीनाशक।
यासाठी हे 2 वापरलेले आहेत मी. नंबर 1 आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनमध्ये. आणि हे महाधन खत मी एकूण 1.5 एकरमध्ये 8 टाक्या केलेल्या आहेत. तरी माझं मत असंच आहे शेतकऱ्यांनो, तुम्ही अशीच फवारणी आणि पाण्याची व्यवस्थापन करा. तरी मित्रांनो, माझं तुम्ही हरभरा पाहू शकता. आता फुल अवस्थेमध्ये आहे आणि 60-70% घाट्यामध्ये आहे. तरी मी याला पाण्याला सुरुवात करणार आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फुलामध्ये आहे 40-50% असेल, 50% घाटे धरलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, आपल्याला हरभऱ्याची पाण्याची व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते. तरी काही शेतकऱ्यांची असे असते की पाणी केव्हा द्यायचे केव्हा नाही द्यायचे कधी सुचत नसते. तरी शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक निश्चित तुमचा फायदा होईल. जेणेकरून असं सांगतो मी की तुम्ही ती चूक करू नये. पहिली पाण्याची व्यवस्थापन करते वेळेस 20 ते 30 दिवसाच्या नंतर द्यायचे पहिले. दुसरी पाण्याची व्यवस्थापन जेव्हा